पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः. दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः. माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. नमां दुष्कृतिनः मूढः प्रपद्यन्ते नराधमाः. माययापहृतज्ञाना आसुरं भावम आश्रिताः. चतुर्विधा. आता पहिल्या श्लोकाचा अर्थ बघा. दुष्कृतिनः नराधमाः मूढः न मां प्रपद्यन्ते. कोणते कोणते त्यांना अजून विशेषण दिली बघा. आसुरम भाव आश्रिताः. ज्यांनी आसुर भावाचा आश्रय केलेला आहे, म्हणजे आसुर संपत्तीचा आश्रय केलेला आहे. दंभ दर्पभिमानश्च क्रोध प्रारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आसुरम भावम आश्रिताः अशी असणारे ज्यांनी आसुर भावाचा आश्रय केलेला आहे. परत मायया अपहृत ज्ञाना. मायेने ज्यांच्या अज्ञानाचं हरण केलेलं आहे, म्हणजे ज्यांच्यावर अज्ञानाचा पगडा आहे असे. पुन्हा दुष्कृतीनः. दुष्कृतीनः म्हणजे निंद्य कर्म करणारे, दुष्कृत्य करणारे, निषिद्ध कर्म करणारे. मूढ. ज्ञानाने रहित असलेले मूढ. पूर्ण अज्ञानामध्ये शेणी सगड बुडालेले असे असणारे मूढ. त्याच्यामुळे मूढ झालेले, ज्यांना ज्ञान काय अज्ञान काय, सार काय असार काय याच्यामधला फरक कळत नाही असे असणारे. नराधमा असे असणारे. नराधम नरामध्ये अधम असलेले. नरामध्ये म्हणजे मनुष्य म्हणून ते मनुष्यवत जगत नाही, तर कशाप्रमाणे जगतात? पशुप्रमाणे जगतात म्हणतात ना. मनुष्यपण तरी साधे नारायण नाही तरी ही न पशु होणे. म्हणजे काय, ते नारायण साधण्याकरता प्रयत्न करत नाही म्हणून ते कसे आहेत? नराधम आहेत. नरामध्ये असून देखील अधम आहेत, पशुवत आचरण करतात असे असणारे. मूढा माम न प्रपद्यन्ते. ते मला प्राप्त होत नाही किंवा मला शरण ते येत नाहीत. पुन्हा मला कोण भजतात? पुढे सांगितलं. अर्जुन चतुर्विधा माम भजन्ते. चार प्रकारचे. विधा म्हणजे चार, चतुर म्हणजे चार. चार प्रकारचे मला भजतात. कसे? सुकृतीनः म्हणजे सु म्हणजे चांगलं, कृतीनः म्हणजे करणारे, चांगलं कर्म करणारे. असे चार प्रकारचे जन हा माम भजन्ते, ते मला भजतात. कोणते कोणते? भरतर्षभ. पुन्हा त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला विशेषण दिलं. भारतामध्ये, भारतवर्षामध्ये म्हणजे त्या वंशामध्ये श्रेष्ठ असणारा तू. काय ते भरतर्षभ. भरतवंशीयामध्ये श्रेष्ठ. भरत राजा का? नाही, त्यांच्या त्या कुरुवंशामध्ये. आता काय, भारतामध्ये जन्माला म्हणून भरतवंशीय म्हणायला लागतात. दुसरं म्हणजे म्हणजे ज्ञान, जो ज्ञानामध्ये रमलेला आहे म्हणजे तू श्रेष्ठ ज्ञानी आहे इतर ज्ञानापेक्षा. अर्जुना तू परिसोनी अनुष्ठीसी. अशा प्रकारे तू ज्ञानी भक्त आहे म्हणून भरतर्षभ. आर्त जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी अशा प्रकारचे असणारे चार भक्त. आर्त म्हणजे संकट पडल्यानंतर भगवंताची धावा करणारा, म्हणजे किंवा संकट जावं म्हणून भगवंताचा धावा करणारा. जिज्ञासू म्हणजे भगवंताला जाणण्याची इच्छा करणारा. अर्थार्थी म्हणजे धनाची इच्छा करण्याकरता भगवंताची भक्ती करणारा. आणि ज्ञानी असे असणारे चार प्रकारचे भगवंताची भक्ती करतात. पुढे बघा. जे बहुता एका अवांतर अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून आत्मबोधाचा विसर. अहंकाराचा भूतसंचारू झाला म्हणून आत्मबोधाचा विसर झाला. अशा प्रकारे लावायचं. जे बहुता एका. काय बहुतामध्ये, काही मध्ये काय झालं म्हणले? अहंकाराचा भूतसंचार झाला. काहींच्या ठिकाणी काय झाला? अहंकाराचा भूतसंचार. अहंकार रूपी असणारा भूत त्यांच्यामध्ये प्रवेश केला, म्हणजे त्यांना अहंकार झाला, मी देह आहे अशा प्रकारे. म्हणून काय झालं? त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. मी देह आहे असं म्हटल्यामुळे काय झालं? सहजच मी ब्रह्म आहे असा विसर पडतो. तसं एखाद्याच्या शरीरामध्ये भूताने प्रवेश केल्यानंतर तो जो असतो तो तसा राहत नाही.
तो दुसरा काहीतरी वेगळा होऊन जातो. जसा एक ब्राह्मण बुवा सकाळ उठल्या उठल्या काय करायचे, संध्या करायचे, मग ते आपलं उठल्यानंतर शेंडेवून हात फिरवणे अशा प्रकारे करणे. एके दिवशी सकाळी सकाळी उठल्यानंतर ते काय झालं, बाहेरून आले आणि लागले दाढी चोळायला, आणि मग असे हात जोडायचे ना, ते असे हात जोडायला लागले. त्यांच्या घरच्यांना कळलं, यांना नक्की यांच्यामध्ये काय शिरलंय, भूत शिरलंय. सकाळ सकाळी कुठे गेले होते, म्हणले हा तिकडे गेले होते बघा, ते तिकडे स्मशानभूमीकडे त्यांच्या. मग नक्की यांच्यामध्ये काय झालं, भूत शिरलं. शेंडीहून हात फिरायचं तर आता काय करतात, दाढीहून हात फिरतात. मग काय झालं त्यांना स्वतःच्या स्वरूपाचा काय झाला, सहजच विसर पडला. झाला म्हणून विसर आत्मबोधाचा. ते वेळे नियमाचे वस्त्र नाठवे. आत्मबोधाचा विसर पडल्यामुळे सहजच मग काय होतंय, कर्तव्याचा पण विसर पडतो. नियमाचे वस्त्र नाठवे, जे काही नियम सांगितलेले आहेत, शास्त्राची असणारी आज्ञा, ते वस्त्र तो पाडता त्यांना आठवत नाही. शास्त्राज्ञाच्या पलीकडे जाऊन म्हणजे शास्त्राज्ञा उल्लंघून ते कर्म करतात. पुढील अधोगतीची लाजने नव्हे. आणि सहजच काय आपण नियम न पाळल्यामुळे, शास्त्राज्ञा न पाळल्यामुळे आपली काय अधोगती होणार आहे याची त्यांना लाज देखील वाटत नाही. तेच ना, ते लाज म्हणजे काय, ती गर्भमेद मुसे रक्त मूत्र रसे ओती व होणी असे ते लाजिरवाणे. ऐशेशी अवकाळा घेप शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. लाज कोणाला वाटते, निसुगा म्हणजे जो एकदम शुद्ध आहे, अंतकरण ज्याचा निर्मळ आहे, त्याला काय वाटते, एखाद्या गोष्टीची लाज वाटते. आणि ते लाज पै निर्मळा. आणि निसुगा म्हणजे काय, कोडग्या मनुष्याला काय लाज असते का, ते ना, कोडग्या लाज नाही, कालचा कोडगा आज नाही, म्हणजे त्याला विनोद झाला एक. हा म्हणतो सिद्धांत त्यांनी कर्मामध्ये घेऊन आले. ज्ञानाचे सिद्धांत ज्ञानाच्या ज्ञानाचे ठिकाणी, उपासनेचे सिद्धांत उपासने, त्यांना त्यातला भेदच कळाला नाही. कोणते असो ऐसा कोठे आठवायचे नाही. ज्ञानोबांनी तुकोबरांनी शब्द वापरलं, हे विधेय दृष्टी वेदी अवस्थामध्ये. असं काय आपला विषय होता, पुढील अधोगतीची लाज नाही द्यावी. लाज, कोडग्या मनुष्याला काही लाज नाही. काल एखाद्या कर्म केलं, कालचा कोडग्या आज नाही, त्याला परत काय नवीन दुसरं काहीतरी एखाद्याने काही गोष्टीपासून परावृत्त केलं, तेवढं पुन्हा तो निंद कर्म करणार म्हणजे करणारच, कारण त्याला कशाही गोष्टीची लाज वाटत नाही. अधोगतीची लाजने नव्हे. आता पुढे आपल्याला नरकामध्ये जावं लागेल याची त्याला लाज वाटत नाही. आणि करिता आता जे न करावे, जे वेद म्हणे जे न करावे, वेद जे न करावे म्हणे ते करितात. वेदाने जी गोष्ट करू नका म्हणून सांगितली, ते काय करतात, ते आवर्जून करणार. हा, ते सांगितलं ना 13व्या अध्यायामध्ये किती राहील, न जावे तेथ जाय, न करावे ते करी, असंभाव्य मनी धरी, चिंतू न येते विचारी जयाची मती, न करावे ते करी. जे करू नये ते अवश्य करणार, जे याचा विचार करू नये त्याचा विचार करणार. रेग जे तन रेगावे, मागे जे न घ्यावे, स्पर्शे जे तन लगावे, अंगमन. लय मोठं बाबा आहे त्याच्या, म्हणजे जो करणे आचरण नावे भल त्याची करी. वेदाने जे करू नका म्हणून सांगितलं त्या सर्व गोष्टी त्या करायच्या. परी पाप मज होईल की नरक यातना होईल, हे आधीची काही पुढील चिंता वेना. अशा प्रकारे पुढचा काही विचार करत नाही. पाय शरीराची या गावा जया लागी आले पांडवा पाय शरीराची या गावा जया लागी आले. शरीराच्या गावा कशा करता आलेला आहोत, जसं संतांनी सांगितलं, भाग्य आली ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल, आली या संसारा उठावे करा, शरण जा उदारा पांडुरंग. अशा प्रकारे या शरीराच्या द्वारे मनुष्यपण तरी साधी नारायण म्हणजे भगवंताची प्राप्ती करण्याकरता या शरीराच्या आपण गावाला आलेलो आहोत. परंतु तो कार्यार्थ अवघा सांडूनिया. ते कार्य थोडं तरी करतात असं नाही, संपूर्ण त्याच्याकडे काय, संपूर्ण दुर्लक्षच. इंद्रिय ग्रामीचे राजबिंदी. मग काय करतात, इंद्रिय रूपी गावाच्या राजमार्गामध्ये, बघा त्याला काय म्हणले, राजमार्ग म्हणजे एकदम सरळ, त्यांना काय प्रतिबंध नाही, सरळ इंद्रिय रूपी गावाच्या मार्गाने चालतात. अहम ममतेची या जल्पवादी, अहंता आणि ममता अशा प्रकारे बडबडीने, मी आहे, हा मी आहे, हे सर्व माझं आहे, हा हे सर्व माझं आहे. ते बाबांनी हे स्वामी महाराज आजारी होते आणि स्वामी महाराजांचा एक शिष्य होता, प्रचंड श्रीमंत होता. ते स्वामी महाराजांना घेऊन गेले, म्हटले आता स्वामीजी आता एवढा मोठा बंगला बांधला, आणि स्वामीजींची तब्येत ठीक नव्हती, आणि ते सगळं दाखवायला लागलं. पार स्वामीजी बघा, हा बेडरूम आहे, हा किचन आहे, हा हॉल आहे. त्याने पार संडासमध्ये सुद्धा नेले, बघा हा हे संडास आहे. म्हटले अरे तुझ्या बंगल्याला आग लागते, माझी इथं तब्येत बरी नाही, तुम्हाला याचं काय, याला काय पेटवायचं काय या बंगल्याला. ते स्वामीजी लय बेकार होते बोलायला. विकारांतरांची मांदी मिळवणी या. विकारांतरांची मांदी म्हणजे समुदाय. विकार काय, सर्व इंद्रियाला जे जे आवडन, इंद्रिय जे म्हणती ते जे पुरुष करती, मग इंद्रियांना जे आवडेल ते सर्व इंद्रियाचे विकारांतरांची मांदी मिळवणी या.
दुःख शोकाच्या घाई मारली याची शेष नाही. मग हे सर्व करत असताना दुःख होतंय, मग शोक होतंय, अशा प्रकारे मग दुःख शोकाच्या घाई, त्यांना दुःखाचे तडके बसतात संसारामध्ये, पण त्याला त्याची काही आठवण नाही, त्याची काही त्यांना लाज वाटत नाही. मारली याची शेची नाही, हे सांगाव्या कारण काही. हे कशामुळे होत आहे? जे ग्रासिले माया, कारण त्यांना काय केलेलं आहे? मायेनं ग्रासलेलं आहे. जसं एखादा पिणारा, त्याला किती दुःख होतंय, किती त्याला म्हणजे त्याला किती दुःखाचे तडके बसतात, गटारात पडतंय, कुठं आदळतोय, कोणी त्याला मारतंय, पण त्याला काय नाही, त्याला त्याचं काही दुःख नसतं बघा त्याला. तरी संसारातले लोक इतकी कोड घ्या. ते नवरा बायकोची जर भांडणं झाली ना, ते एक जणांनी मला फोन केला. ते म्हटले ते आमचं असं असं झाले, आणि ते पोरं जरा म्हणजे ते नवीन लग्न झालं होतं, आणि ते माझं फॅन होतं, म्हणजे ते सारखे व्हिडिओ वगैरे पाहिजे. त्या पुरीला कळलं, ते माझ्याविषयी सांगायचं नेहमी, आणि तिने मला फोन केला, म्हणे ते आमचं जरा असं भांडणं झाले. म्हटलं काय अडचण नाही, म्हटलं अजून चाललं पाहिजे, कारण की मला तुमची भांडणं सोडवायची गरजच नाही. मनुष्य संसारातला इतका कोडगा असतो, पर तुम्ही ठोकलं जरी धरून ठोकलं ना तुम्ही त्याला, तरी तो तुमच्याकडे येणार आहे. जे म्हटलंय त्याचं काही लोड नका घेऊ, तिथे काही आमची गरज नाही. हे सांगाव्या कारण काही, जे ग्रासिले माया. किती पाहतो ना आपण आता, किती गजन समजा दुःखामध्ये घरामध्ये इतके भांडणं होतात, ते होतात, फक्त थोडंफार एखाद्याला सांगतात बा असं असं घरामध्ये होतंय. ते चैतन्य महाराज सांगतात ना, एक जण माझ्याकडे आला म्हणले, असं झालं म्हणले, मुलगा त्रास देतोय, मुलं सून सांभाळत नाही, काय करावं म्हणले. मग चैतन्य महाराज राहीत आमची धन, ते कस कसा म्हणले, ते कस काय म्हणले, मग तुला जाय तिकडे, मग परत इथं कशाला सांगायला आला मला, उपाय सांगितला तर ऐकायचं नाही. म्हणलं राहीत आता घरी जाऊन नको म्हणले, कोडगिऱ्या नाही म्हणले कस कसं म्हणून, हो त्याला सोडून कस काय जाऊ, सांगतो कशाला असं असं. हा, हे दुःख शोकाच्या गायी मारली याची शेज नाही, हे सांगावं या कारण काही. जे ग्रासिले माया, म्हणून ते माते चुकले. हे सर्व असणारे जे काही संसारामध्ये बुडलेले आहेत, ते माते चुकले. एक चतुर्विध मज भजले, 4 प्रकारचे मला भजतात. जी आत्महित केले वाढते का. ज्यांनी आपलं आत्महित काय केलं वाढतं, म्हणजे दररोज काय केलं, आपल्या हितामध्ये वाढ केली, प्रतिदिन काय साधना वाढत राहिले, त्या साधना अंगी प्रेमाचे भरते. म्हणजे अशा प्रकारे आपली जी काय साधना आहे, त्यांनी साधना कमी केली नाही, उत्तरोत्तर काय केली, साधना वाढवली. अशा प्रकारची ही आपले आत्महित वाढते केले. ती 4 कोण आहेत? पहिला अर्थ म्हणजे, पहिला आहे अर्थ, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिजा अर्थार्थी, चौथा ज्ञानी अजानीजे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं स च मम प्रियः. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिः विशिष्यते. प्रिय हि ज्ञानिनः अत्यर्थम अहम सच मम प्रिय. तेषां म्हणजे त्या 4 भक्तामध्ये ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर. ज्ञानी कसा आहे म्हणले? नित्ययुक्त, नित्य माझ्याशी युक्त आहे, म्हणजे माझ्याशी काय तो एकरूप झालेला आहे, माझ्याशी समरस झालेला आहे. एक भक्ती, पुन्हा तो माझ्याशी कसा आहे? एकनिष्ठ, एक भक्ती, फक्त एकची घोंगडी पांघरू हरी. बरोबर आहे, हे नित्ययुक्त म्हणायला लागेल. आणि एक भक्ती, तो फक्त काय ज्ञान झाल्यानंतर देखील तो काय भगवंताची भक्ती करत राहते, असं म्हणायला लागेल ना. एक भक्ती विशेष, तो विशेष आहे. ही ज्ञानिनः अहम अत्यर्थम प्रिय. प्रियो हि ज्ञानिनः अत्यर्थम अहम ज्ञानिनः. काय मी ज्ञानाला काय मी अत्यधिक प्रिय आहे, आणि मम प्रिय, आणि मला देखील तो प्रिय आहे. अशा प्रकारे एक भक्ती ते काय होतं, ज्ञान एकदा झालं ना मनुष्याला, आत्मज्ञान झालं ना, तर 3 प्रकारचे वाट निर्माण होऊ शकते. म्हणजे आत्मज्ञानी तो नंतर कर्मामध्ये पण हे होऊ शकतो त्याचं, किंवा तो उपासनेमध्ये जाऊ शकतो, किंवा तो पुन्हा ज्ञानाचं अध्ययन अध्यापन असं पण त्याचा प्रवेश असू शकतो. पण हा काय करतोय, हा एक भक्ती, म्हणजे त्यांनी फक्त उपासनेमध्ये प्रवृत्ती झालेली आहे असं. बरोबर, म्हणजे ज्ञान झाले, ज्ञानानंतर आता त्याला कर्माची कोणत्या हे नाही, तरी पण आता त्याला काय करावं, ती भक्तीच करावी. परंतु त्याला काय मनी भक्तीची आवडी आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. अशा प्रकारे बरोबर आहे. प्रिय होई ज्ञानिनः अत्यर्थम. ही ज्ञानिनः अहम अत्यर्थम प्रिय. ज्ञानाला मी अत्यर्थ म्हणजे फार प्रिय आहे, आणि मला देखील ज्ञानी प्रिय आहे.
तेथ आर्थ तो आरतीचे व्याजे. व्याज म्हणजे निमित्त. आर्थ काय? आरतीच्या निमित्ताने माझी भक्ती करतो. आर्थचा अर्थ केला या ठिकाणी काय? संसार पीडित, संसारिक दुःखाने ग्रास केला. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे. जिज्ञासू मला जाणण्याकरता माझी भक्ती करतो. आणि तिजेने तेने, तिचा कोण असणारा? अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे कशा करता? तिजेने तेने अर्थसिद्धी इच्छिजे. तिचा असणारा, तिसरा असणारा अर्थसिद्धी करता म्हणजे काही सांसारिक वस्तू प्राप्ती करता माझी भक्ती करतोय. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही. मग चौथी याच्या ठाई म्हणजे जो काय ज्ञानी भक्त आहे त्याच्या ठिकाणी काहीच करणे नाही, कारण तो काय ज्ञानस्वरूप झालेला आहे. त्याला काही नवे काय, त्याला काही कर्तव्य शिल्लक नाही, त्याला काही प्राप्तव्य पण नाही. म्हणून भक्त एक पाही ज्ञानी यातो. म्हणून खरा भक्त तोच आहे म्हणले जो ज्ञानी भक्त आहे. भक्त एक पाही जो ज्ञानी या. जे तया ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदाचे कडवसे. ज्ञानाच्या कारण म्हणले जे तया, कारण ज्ञानाचे प्रकाशे भेदाचे कडवसे फिटले. ज्ञानरूपी प्रकाशाने त्याच्या ठिकाणी असणारा भेदाचा कडवसा म्हणजे भेदाचा जो काही अंधार आहे तो अंधार नाहीसा झाला. कशाने? ज्ञानाच्या प्रकाशाने. मग मीची झाला समरसे. मग काय झाला? समरसे मीची झाला. तो काय आहे? एकरूप होऊन ऐक्याने काय माझ्याशी एकरूप होऊन तो मीच झालेला आहे. तो आणि मी नाही तुझा, अशा प्रकारे त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही भेद नाही. आणि भक्तही तेवीची. ज्ञानप्राप्तीच्या आधी काय? तो माझी भक्ती तर करतच होता, अज्ञानी झाला. ज्ञान झाल्यानंतर देखील काय? भक्तही तेवीची. तो भक्त देखील आहे. कसं? परी अनेकाचे दिठी नावेक जैसा स्फुटुकशी भासे उदक. अनेकाचे दिठी नावेक. इतरांच्या दृष्टीने विचार केला तर क्षणभर, दिठी म्हणजे दृष्टीने, क्षणभर स्फटिकाची भासे उदक. एखादा स्फटिक मणी असेल पण तो स्फटिक मणी इतका शुद्ध असतो का तो आपल्याला काय वाटतो? पाण्याच्या थेंबासारखा वाटतो. स्फटिकाची भासे, तो आहे स्फटिक मणी, पण इतरांच्या दृष्टीला काय दिसतो? तो पाणी दिसतं. स्फटिकाची भासे उदक किंवा उदक स्फटिक, हा किंवा असं करता येईल का? उदक स्फटिकाची भासे, स्फटिकाची, हा स्फटिकाची उदक भासे. तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. तशा प्रकारे ज्ञानी नाही म्हणले. हा, तो स्फटिकाची भासे उदक. स्फटिक म्हणे इतरांच्या दृष्टीनं काय कधी कधी पाहिलं तर तो पाण्यासारखा दिसतोय. तसं हा ज्ञानी भक्त इतरांच्या दृष्टीनं एक शरीरधारी आहे, तो भगवंतापासून भिन्न आहे, तो भगवंताची भक्ती करतो म्हणून तो भिन्न आहे असं वाटतंय, पण तसा तो नाही. तैसा का वारा गगनी वेरे. मग वारे पण वेगळे रुळे. वारा का गगनामध्ये म्हणजे आकाशामध्ये विरल्यानंतर म्हणजे वारा शांत झाल्यानंतर ना तरी आकाशाची एक होपे वायू निवांताची लोपे. एकदा का वारा आकाशामध्ये लीन झाला तर तो काय असं नसल्यासारखा आहे. आपण म्हणतो ना वारं शांत झालं वो फॅन चालू करा. मग इथं आपण फॅनचा पंखा चालू केल्यानंतर वारा दुसरीकडून येतो का? नाही. इथे असलेलाच वारा जो काही शांत झालेला होता तोच वारा आपल्याला काय प्राप्त होतोय पुन्हा. मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. जरी ऐक्या आला, जरी तो माझ्या तशा. आता हे हा दृष्टांत जरा थोडा वेगळ्या प्रकारे आहे. तेवी भक्त हे पैज न सरे. तशा प्रकारे भक्ती ही प्रतिज्ञा त्याची असणारी जी काही भक्त ही प्रतिज्ञा आहे म्हणजे तो एक भक्त आहे अशा प्रकारे त्याची प्रतिज्ञा त्याची असणारी त्याचा जो काही बाण आहे भक्तरूपाने तो काही नाहीसा होत नाही. जर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तरी देखील तो एक भक्त आहे, त्याचा भक्तपणा जात नाही. जसं तू म्हणतात ना आधी होता संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. दात खाऊ नको. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी उदाहरण दिलं का एक दासी होती, ती काय राजदरबारामध्ये कामाला होती. मग ती सारखं इकडून तिकडे फिरायची. पण काय झालं, राजाला ती आवडली, दिसायला चांगली होती. मग राजाने काय केलं, तिचं बदलं ना ग, आता ती कोण झाली, राणी झाली. मग तिनं आता हिंडावं का इकडून तिकडं, शांत बसलं पाहिजे. पण तिचे हिंडणे राहीना. कारण काय होतं, मूळ स्वभावच तिचा पूर्वीचा हिंडाचा इकडून तिकडं. तिने आता शांत बसावं एका ठिकाणी. काय तिच्या दाशी सेवा करणार, तिनं आपलं इतरांकडून सेवा घेतली पाहिजे. पण नाही, तिचा मूळचाच असणारा स्वभाव तिला काही शांत बसून द्यायना. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. दुसरं उदाहरण दिलं, आधी होत हा मग केला पाग आहे त्याच्या वेळी कुठं राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या. आधी कोण होता, वाघ्या होता. म्हणजे खंडोबाची भक्ती करायचा. येळकोट येळकोट जय मल्हार. पण त्याला काय तरी केलं, नंतर काय केलं त्याला, काय पाग्या मग त्याला दुसरं काहीतरी पद प्राप्त झालं.
पण तरी देखील तिथं मध्ये मध्ये कोणी म्हणलं असं काहीतरी गर्जना करायचा प्रसंग आला, याने कोणती गर्जना करावं, येळकोट जय म्हणला. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. म्हणजे मूळ स्वभाव असा असतो बा. जसं ते कांद्याचं उदाहरण दिला आपण, कांद्याच्या मुळाला किती काही घाला, त्याचा काही कांद्याचा कांदेपणा नाहीसा होत नाही. तरी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या झाला, जरी पवन हलवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखी दे. पवन म्हणजे वारा आपण हलवून पाहिला तर अर्थ आकाशापेक्षा वेगळा आहे. आता पंख्याच्या साहाय्याने आपण काय करू, वारा आपण हलवलाय, आपल्याला वाटतं तो आकाशापेक्षा काही वेगळा आहे. एरवी गगन तो सहजे असे जैसे, पण विचार केला तर सहजच तो कसा आहे, आकाशच आहे. आपण त्याला हलवलं नाही तर तो काय आहे, आकाशच आहे. हलवलं तर वाटतो वारा आहे, आणि हलवलं तर आकाश. तसं हे झालं म्हणलं या शरीर भक्ताचं. तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे. तसा तो एका शरीरामध्ये आहे, मग शरीराच्या आश्रयाने जे जे काय कर्म करावं लागतं तो ते कर्म करतोय. मग तो काय वाटतोय, भक्त वाटतोय. भगवंताची भक्ती करतोय शरीरामध्ये राहून, मग तो काय वाटतोय, भक्त वाटतोय. परी अंतर प्रतिती धर्मे मीच झाला, परंतु अंतकरणाच्या स्वानुभवाने, अंतकरणाच्या व्यापकत्वाने तो काय झालेला आहे, मीच झाला, माझ्या स्वरूपालाच प्राप्त झालेला आहे. आणि ज्ञानाचे उजडलेपणे मी आत्मा ऐसे तो म्हणे. आणि ज्ञानाचे उजडलेपणे म्हणजे त्याच्या अंतकरणात ज्ञानाचा प्रकाश उदयाला आलेला आहे, तो ज्ञान, त्याला ज्ञान झालेलं आहे. म्हणून तो काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा आहे, मी देह नाही. म्हणवणे मीही तैसेची मने उचंबळला साता. म्हणून मी देखील तसं म्हणतो, हर्षयुक्त होऊन भगवंत म्हणतात, मी देखील काय म्हणतो, तो मी आणि नाही तुझा, ज्ञानी हा तो आत्मा माझा, तो देखील माझा आत्माच आहे. तो म्हणतो ना मी आत्मा आहे, तर मी देखील काय म्हणतो, तो माझा आत्माच आहे. अशा प्रकारे हा गा जीवा पहिली कडील खुणे. जीवा पहिली कडील खुणे म्हणजे काय, जीवा आत्मस्वरूपाची असणारी खूण, जीवाच्या पुढची असणारी खूण, जीवा पहिली कडील खुणे. जीव हा जीव नाही तर जीव कोण आहे, आत्मस्वरूप आहे. जीव शिव, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव शिव नाही, जीव शिवाय की आहे, जीव काय आत्मस्वरूप आहे, जीव ब्रह्म आहे. अशा प्रकारे जीवा पहिली कडील खुणे पावनी जो वावरो जाणे. म्हणजे ज्ञान होऊन देखील जो कर्म करण्याचा विसरत नाही, ज्ञान होऊन देखील जो काय करतोय, कर्म करतोय. सक्ता कर्मेण विद्वांस यथा कुर्वन्ति भारत, कुर्यात विद्वांस तथा सक्ता कृष्ण लोकसंग्रह. अशा प्रकारे संत काय आहेत, जीवा पहिली कडील खुणे जो पावनी वावरो जाणे, तरी देखील जो व्यवहार करण्याचं जाणतो, तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय. म्हणजे आपण त्याला देहातून वेगळं केलं तर तो वेगळा होईल का, नाही. तो देहामध्ये असून देखील देहापेक्षा काय आहे, असो ऐसा खोटे आठवचे नाही. देहीच विदेही भोगू दशा. आम्ही देहामध्ये राहून काय करतोय, विदेही दशा बघतोय. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम्. आस्थितः सह हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. उदारः सर्व एव एते ज्ञानी तू आत्मा एव मे मतम्. आस्थितः स हि युक्तात्मा माम एव अनुत्तमाम गतिम. येते सर्वैव उदारा. हे सर्व भक्त कसे आहेत, उदारच आहेत. उदार काय, ते सर्व माझीच भक्ती करतात. म्हणजे काय, एखाद्याला दुःख झालं म्हणजे तो काय इतर देवाकडे जात नाही, तो माझ्याकडेच येतोय. दुःखी असला तरी देखील इतर त्यांनी कोणाचाही आश्रय केलेला नाही, इतरापुढे हात पसरत नाही, फक्त काय माझ्याकडे हात पसरतोय. जिज्ञासू देखील माझी भक्ती करतोय. आणि अर्थार्थी म्हणजे काय, काय विशेष धनप्राप्तीच्या इच्छे करता किंवा काय एखादी वस्तू प्राप्ती करता, तो इतर लोकांकडे म्हणा इतर देवताकडे हात पसरत नाही, तो देखील माझी भक्ती करतोय. हे सर्व कसे आहेत, उदारत आहेत. म्हणजे हे सर्व काय उदार आहेत, व्यापक. यांचा बोध कसा आहे, म्हणजे हे सर्व काही ठिकाणी असं म्हणलं, काही सर्व कसे आहेत, चांगलेच भक्त म्हणायला लागेल. कारण सर्वांनी देवाचा आश्रय केलेला आहे ना, इतर कोणत्याही वस्तूचा आश्रय केलेला नाही. आणि त्यांच्या इथे एक विशेषण लावलेले हा महत्वाचं आहे. ते कोणतं आहे, कारण चौघांमध्ये देखील कॉमन गोष्ट का सर्वांचं कर्म चांगलंच आहे. म्हणजे काही एखाद्याला संसारिक वस्तू पाहिजे, त्याच्याकरता देखील तो काय करतोय, चांगलंच कर्म करतोय. म्हणजे काही निंदे कर्म करत नाही. दुःखातून बाहेर जाण्याकरता देखील तो काय करतात, चांगलंच कर्म करतोय. म्हणून ते काय म्हणले, त्यांना सुकृती न म्हटले. म्हणजे सर्व एव येते सर्व एव उदारा. हे सर्व उदारच आहेत, श्रेष्ठच आहेत.
परंतु तू ज्ञानी तू मे आत्मा एव, परंतु काय ज्ञानी माझा काय आहे, आत्माच आहे असं माझं मत आहे. कारण ही म्हणजे कारण, स म्हणजे तो ज्ञानी, युक्त आत्मा ज्याचं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी युक्त झालेले आहे, त्याने मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि माम एव अनुत्तमां गतिम आस्थितः, अनुत्तमां गती म्हणजे ज्याच्यापेक्षा उत्तम गती नाही पलीकडे, जी श्रेष्ठ गती आहे असा असणारा भगवंत, त्या माझा त्याने काय केलेला आहे, आस्थितः आश्रय केलेला आहे असा तो. मनोनी आपल्याला हिताचे लोभे, मज आवडे तोही भक्त जोंबे. म्हणून काय, आपला आल्या आपापल्या हिताच्या लोभाने मज आवडे तोही, मज म्हणजे पाहिजे तो भक्त मला झुमतोय. कशाने, आपापल्या हिताचे लोभे, आपापलं हित व्हावं, आपलं जे काही इच्छित आहे ते इच्छित प्राप्त व्हावं म्हणून त्या लोभाने पाहिजे तो भक्त मला झोंबतोय. म्हणजे सर्व मला झोंबलेले आहेत, म्हणजे सर्वांनी माझा आश्रय केलेला आहे. परंतु मीची करी वालभे ऐसा ज्ञानी या एको, मी ज्याच्यावर प्रेम करतोय असा कोण आहे, मला जो प्रिय आहे असा कोण आहे, ऐसा एको ज्ञानी या. मी त्याला उदाहरण दिलं बघा. पाहे पा दुबतेची या आशा जग धेनुशी फासा करीत असे. दुबतेची आशा म्हणजे काय, गायनं आपल्याला दूध द्यावं म्हणून संपूर्ण जगच काय करतंय, धेनूला म्हणजे गायीला फासा करतं, म्हणजे फासा बांधतं हा ना, कोलदांडा घालतं म्हणा, तिचे पाय बांधतं. कशा करता, दूध द्यावं म्हणून तिनं आपल्याला. पण तिचं जर आपण वासरू सोडलं, मग वासराला दूध पिण्याकरता देखील गायला फासा घालायला लागतं का, नाही. वासराला बिना फाशीचं काय करते गाय, दूध देते. पण आपल्याला दूध प्राप्त करायचं असेल तर काय करायला लागतं, गायला फासा घालायला लागतो. हाच फरक आहे. जगाची धेनुशी करीत असे फासा, परी दोरेविना कैसा वत्साचा बळी. बघा, वत्साचं बळी इतकं आहे बघा का, ते वासरू गायला दोऱ्याशिवाय बांधतं का, दोऱ्याने बांधतं नाही. वासराचं बांधणं कसं आहे, गायला दोऱ्याशिवाय बांधणं आहे, आणि इतरांचं बांधणं कसं आहे, दोऱ्याने बांधणं आहे. फरक एवढाच आहे. काय म्हणजे भगवंतापासून काही प्राप्त करायचं असेल तर त्यांना बांधावं लागतं भगवंताला, पण ज्ञानीला नाही. ज्ञानीला पाहून भक्त कोणत्याही बंधनाशिवाय प्राप्त. हा, प्रेमसूत्र दोडी नेतो तिकडे जातो हरी. कशामुळे झालं, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया. प्रथम काय दिलं, मने सहित वाचा काया, काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार. मनासह काया वाचा सर्व काय केले, भगवंताला समर्पित केले. म्हणून कोणता दोर प्राप्त झाला, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. अशा प्रकारे आहेत ना अर्थार्थी वगैरे हे, यांना भगवंताला बांधावं लागते. बांधणं म्हणजे काय, त्यांना अशी विशिष्ट उपासना उभी करावी लागते. तर तेव्हा त्यांचा ते काही संकल्प असतो ना, ते पूर्ण होण्यासाठी मग ते असते व्रत करतात, ते यज्ञ. मग ते मान नाही, ते परमात्म्याला पाहण्यासाठी ती दोर आहे. भक्ताला असं काहीच नाही, भक्त फक्त सांगतो देवा असं असं कर, ते झालं असं कर, पण नाही म्हणत, कर पण म्हणत नाही. संकल्प मनातले संकल्प, मनाचे संकल्प आवेला सिद्धी, जर राहे बुद्धी याचे पायी. असं आहे, म्हणजे सांगावं देखील लागत नाही. तू का म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरवीशी, किंवा भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. असं आहे. साठवला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती व. हे काय, साठवला राहे हृदय संपुटी म्हणजे ज्ञानी आहे. बाहेर धाकुटी मूर्ती व म्हणजे काय, देव आणि भक्त त्यांचं काय, देव भक्त पण आहे तुझ्या ठिकाणी. बरोबर आहे. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिले आरोकडे मनोरथ. काय, फक्त मनामध्ये चिंतन केलं तरी देखील मनोरथ प्राप्त होतात. अशा प्रकारे दोरेविन कैसा वत्साचा बळी. हे का झालं म्हणजे बघा, का जे तनु मन प्राणे ते अनिक काहीच नेणे. ते वासरू कसं आहे म्हणले, तनाने मनाने प्राणाने दुसरं काही जाणतच नाही. ते पाय त्याचं लक्ष कुठं असतं, फक्त आपल्या गायीकडे असतं, आपल्या आईकडे असतं. देखत साते म्हणे हे मायाची माझी. एखादी गाय आली का त्याला वाटतं आपलीच आई आली काय करून, लगेच ती काय करतं, असा ओढ घेतं. एखादी गाय आली त्याला दिसली लांबून एखादी गाय, त्याला वाटतं आपलीच आई आली काय करून. देखत साते म्हणे हे मायाची माझी, ते येणे माने अनन्य गती. अशा प्रकारे इतक्या प्रमाणामध्ये काय ते वासरू गायीशी अनन्य आहे. म्हणून धेनूही तैशीच प्रीती, म्हणून गायीची देखील त्याच्यावर अशा प्रकारे प्रीती आहे. या लागी लक्ष्मीपती साचे बोललेले. अशा करता याकरताच भगवंत अशा प्रकारे हे उदाहरण देऊन खरं बोलले. हे असं म्हणितले, हे असो मग म्हणितले, जे का तुझं सांगितले. आम्ही काय तुला आधी जे काही भक्तांचे प्रकार सांगितले होते तेही भक्त आम्हा भले पडी यांते, ते देखील भक्त आम्हाला चांगल्या प्रकारे आवडतात. परंतु माते जाणून या जे मागव ते पाहो विसरले,
परंतु माझं ज्ञान करून मला पाहून जे मागं जाण्याचे विसरले. बरोबर का? काही भक्त असे आहेत जे मला पाहून देखील मागं जातात, पण काही भक्त असे आहेत ज्यांनी मला पाहिलं ते पुन्हा माघारी गेलेच नाही. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. आईसाहेबांचं पण लय गोड अभंग आहे. माझी मन विठोबाची पायी रंगले, माझी मन विठोबा. जे पाहो विसरले मागवते. उदाहरण दिलं, जैसे सागरा येऊनी सरिते मुरड रावे ठेले. सरिते सागरा येऊनी, एकदा का नदी समुद्राला जाऊन मिळाली तर ती लगेच माघारी युटर्न घेते. असं होतं का कधी? नाही. एकदा का ती सागराला जाऊन मिळाली का ती पुन्हा तू का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय, पुन्हा ती माघारी येत नाही. तैशा प्रकारे अंतकरण कुहरी जन्मली. अंतकरण रूपी असणाऱ्या गुहेमध्ये जन्मलेली कोणची? प्रतिती गंगा, जयाची प्रतिती गंगा मज मिळाली. अंतकरण रूपी गुहेमध्ये जन्मलेली अनुभव रूपी गंगा, ज्यांची असणारी अनुभव रूपी गंगा माझ्या स्वरूपाला एकदा प्राप्त झाल्यानंतर तो काय म्हणले? तो मीच आहे. हे बोली काय फार करू? हे काय बोलून काय दाखवायची वस्तू आहे का? म्हणजे गंगा कुठे जन्मली? अंतकरण रूपी गुहेमध्ये जन्मलेली गंगा, ज्यांची माझ्या स्वरूपाला येऊन मिळाली, ते काय म्हणले? मीच आहेत. हे काय बोलून दाखवायचं का? नाही. एरवी ज्ञानी जो म्हणजे ज्ञानी जो आहे ना, तो माझे केवळ चैतन्याची, तो माझं काय आहे? चैतन्यच आहे. म्हणजे काय? तो माझा जीवच आहे. हो, म्हणजे जीव कसा असतो? आपल्या हृदयामध्ये असतो. तो माझ्या हृदयामध्येच आहे. म्हणजे भगवंताला सांगायचं काय? तो माझ्या अंतकरणामध्ये वास करतो. हे न म्हणावे, हे काय सांगू नये, परंतु काय की जे न बोलणे बोलो. जे बोलू नये ते बोललं जातं कधी कधी. कशामुळे? एखादी आवडती वस्तू, एखादी आवडती व्यक्ती, फार जीवलग व्यक्ती जवळ आल्यानंतर, समोर आल्यानंतर एखादी गोष्ट अशी असते जी आपण कधीच कोणाला सांगत नाही, सर्वापासून लपून ठेवतो. परंतु एखादी जवळची व्यक्ती, अतिशय विश्वासातली व्यक्ती जवळ आली का आपण लगेच सहजच त्याच्यापाशी सर्व सांगून टाकतो. उघड तुझी मजा आवडली. हे असं ना, आता अर्जुना असं हे विकडी मगर मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. म्हणजे बोलताना काय तृप्ती होत नाही. व तुझ्याशी काय म्हणले? मला बोलावंच वाटतं. जे न सांगे पिते वसुदेवास, जे न सांगे माती देवकीशी, जे न सांगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अजूनशी बोलत. देवी लक्ष्मी एवढे जवळ का? परित्यही न देखे या प्रेमाचे सुख. अशा प्रकारे असं आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः. काय म्हणले? बहुनाम जन्मना म्हणते, पुष्कळ जन्माच्या अंती ज्ञानवान मान प्रपद्यते. ज्ञानी मला प्राप्त होतो. म्हणजे ज्ञानी प्राप्त होतो का? पुष्कळ जन्माच्या अंती म्हणजे त्याला ज्ञान झालंय, मग त्याला आता पुष्कळ जन्म घ्यावे लागतील, मग तो भगवंताला प्राप्त होईल. म्हणजे ज्ञान होणं म्हणजे संकट झालं. म्हणजे नसतं ज्ञान झालं बरं झालं असतं. ज्ञान झालं तरी जन्म घ्यावे लागतात. त्याचा अर्थ असं नाही. म्हणजे अनेक जन्म घेतल्यानंतर ज्ञान होतं. म्हणजे पुष्कळ जन्म घेतले तरी देखील भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होत नाही. त्याच्याकरता ज्ञानी व्हावं लागतं. मग ज्ञानी झाल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. पण त्याच्याकरता आधी काय करावं लागतं? ज्ञान होण्याच्या आधी पुष्कळ जन्म घ्यावे लागतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ज्ञान होण्याकरता काय करावं लागतं? भरपूर साधना करावी लागते. मागे भगवता जन्मी. अशा प्रकारे अनेक जन्मामध्ये भरपूर साधना करावी लागते. मग कुठे ज्ञान होतं. मग ज्ञान होऊन तो भगवंताच्या स्वरूपाला काय होतो? प्राप्त होतो. वासुदेवम सर्वम इति. वासुदेव सर्वम, हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हे संपूर्ण काय आहे? वासुदेवच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत. अशा प्रकारे हा भक्तियोगो निश्चित जाण माझा, असं ज्याला ज्ञान आहे. स महात्मा सुदुर्लभ. म्हणले तो महात्मा कसा आहे? म्हणले दुर्लभ नाही. कसा आहे? सुदुर्लभ आहे. उत्तम दुर्लभ आहे. म्हणजे फारच दुर्लभ आहे. हो, फक्त दुर्लभ नाही, सुदुर्लभ आहे. आपण अवघड आहे, फारच अवघड आहे. होय, कसं हे दुर्लभ नाही, फार दुर्गड आहे. म्हणजे तो मिळणं फार कठीण आहे. हो,
ते ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे जानती ते जे ते अनु नाही विषम ऐसे जानती ते अति दुर्गम आणि यांची भेटी झाली या भाग्यपरम असं म्हणा. जे तो विषयांची मोठी झाडी बघा, त्याने ज्ञान होण्याकरता काय काय केलं बघा. विषयांची मोठी झाडी, विषयरूपी असणारे मोठे झाडे, त्या झाडातून काय करत होता तो चालत होता. आता मोठे झाडे आणि दाट झाडं असतात विषयांचे. झाडं कशी असतात, दाट झाड एकदम. एक विषय झाला का दुसरा विषय झाला का तिसरा विषय, अशा प्रकारे विषयांची मोठी झाडं. आणि त्याच्यातून तो वाट काढत होता. परंतु काय झालं, मध्ये कामक्रोधाची साकडी, कामक्रोधाचे असणारे संकट होते. काम आणि क्रोध म्हणजे काय म्हणा, तेव्हा जसं जंगलातून चालत असताना असे मोठे श्वापद, हे सर्प, वाघ काय करतात, हल्ला करतात, त्यांची भीती राहते ना. तशा प्रकारे विषयामधून चालत असताना हे शत्रू हल्ला करतात. कोणते काम आणि क्रोध. काम क्रोध सो संसार ओ शिरभार चलावे. काम कशाने होतो, एखाद्या वस्तूची इच्छा होणं म्हणजे काम. ती वस्तू प्राप्त झाली नाही तर काय होतो, क्रोध होतो. वस्तू प्राप्त झाली नाही तर क्रोध, आणि वस्तू प्राप्त झाली तर लोभ वाढतो. अजून प्राप्त व्हावी म्हणजे काय, कामात क्रोधो बीजायते. काम पूर्ण झाला तर लोभ वाढतो, आणि काम अपूर्ण राहिला तर क्रोध. म्हणून ही मग सारखं वाढत राहतं बघा दोन्ही. माझी कामक्रोधाची साकडी म्हणजे संकट आहेत, पण हे संकट चुकवून सदवासनेची पाडी आला. सदवासनेच्या पहाडावर. पहाड काय असतं, त्या ठिकाणी झाडबिड काही नसते. पहाड कसं असतं, मोकळं असतं, म्हणजे त्या ठिकाणी संकटाची काही भीती नसते. अशा प्रकारे उच्च असणारं शिखर, त्या शिखरावर म्हणजे सदवासनेच्या पहाडी आला. म्हणजे सदवासना कसं आहे म्हणले, सदवासना. वासना कशी आहे, घातक आहे. पण कोणती वासना, जे काय निषिद्ध, निषिद्ध असणारी वासना घातक आहे. पण शास्त्रविहित असणारी वासना काय म्हणा, हरिपाद सेवनम व्यसना विद्या व्यसनम व्यसनम, असं म्हणतात ना. ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ही वासना कशी आहे म्हणली, चांगली आहे ना. अशा प्रकारे सदवासनेची पाडी आला. मग तिथे आल्यानंतर काय झालं म्हणले, मग साधू संगी सुबटा म्हणजे अर्जुना साधू संगी. मग काय केलं, सज्जनांची काय केली, संगती केली. संत दर्शनी काय, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. हे काय आहे म्हणजे संतांची संगती घडावी म्हणजे साधू संगे. पुन्हा उजू सत्कर्माची या वाटा, सरळ असलेल्या सत्कर्माच्या वाटेने. म्हणजे वाट किती आहे, दोन आहेत. एक वाट कशी आहे, आडवाट आहे, म्हणजे ती निषिद्ध मार्गाची. शास्त्राने ज्या कर्माचा निषेध केलेला आहे, निषिद्ध कर्माची वाट कशी आहे, आड मार्ग आहे. आणि एक वाट कशी आहे, सरळ आहे, उजू सत्कर्माची या वाटा. अवघ्या वाटा झाल्याशी ना कधी न घडे साधा, म्हणजे काय ते आडमार्ग झाले सारे. तर हे सत्कर्म असणारे त्या सत्कर्माच्या वाटेने काय केलं, अप्रवृत्तीचा वाटा डावलोनी. जे काही आड मार्ग आहे, मार्ग सरळ असतो म्हणजे त्या ठिकाणी त्या मार्गाने जायला थोडा वेळ लागतो. आपला काय जर म्हणतात ना, इकडून जाओ, थोडा बाजून रस्ता आहे पण शॉर्टकट आहे. हो, कशाला शॉर्टकट तो आड मार्ग आहे. अप्रवृत्तीचा आवाटा डावलोनी, आड मार्ग. डावलून म्हणजे तो बाजूला सारून त्या वाटेने तो गेला नाही, म्हणजे निषिद्ध कर्म टाकून दिलं आणि जे काही सत्कर्म आहे ते सत्कर्म केलं. आणि जन्मशतांचा वाहतवाना. काय झालं म्हणले, त्यानं मागे भरपूर जन्म घेतले. जन्मशत म्हणजे हजारो, 100 जन्म घेतले म्हणा. शत म्हणजे काय, 100. वाहतवाना हा आडराणी, आडराणी हो, निषिद्ध कर्माच्या. जन्मशतांचा वाहतवना म्हणजे काय, अनेक जन्मापासून काय तो वाट सुरू आहे. म्हणजे काय, या मार्गाने तो चालत आहे, या भगवंत प्राप्तीच्या मार्गाने. पुन्हा काय म्हणले, तेवेची आस्तीची या वाहना न लेची. हे सर्व करत असताना तो काय इच्छेच्या वाहना आपल्या पायामध्ये घालत नाही. आस्तीची या वाहना न लेची. काय म्हणले म्हणजे काय, सकाम कर्म करत नाही असं म्हणायला लागेल. म्हणजे सत्कर्माच्या वाटेने चालतोय. काय चालतो, कोणत्या वाटेनं, सत्कर्माच्या. परंतु काय, इच्छेच्या वाहना म्हणजे काय, सकाम कर्म करत नाही. कोणतं कर्म करतोय, निष्काम कर्म करतोय. तेथ फळ हेतूचा उगाना कवना चाळे. मग सहजच इच्छा ठेवून कर्म करत नाही, मग फळ हेतूचा उगाना, किती फळ येणार आहे या कर्माला, किती फळ आलं असेल असा हिशोब कवन चाळी.
तो काय हिशोब करीत बसाल का हे कर्माला किती फळ आलं किती झालंय? काहीच नाही. काय एक तर कर्म कसा करतोय, निष्काम कर्म करतोय. फळ हेतूचा उगाना करूनच आहे, फळाचा काही तो हिशोब ठेवत नाही. अशा प्रकारे शरीर संयोगाची राती, शरीराचा संयोग होणं म्हणजे काय, हीच एक रात्र. आणि दिवस कोणता आहे? शरीराचा वियोग होणं म्हणजे काय, शरीराचा संबंध सुटणं म्हणजे काय, हा झाला दिवस. म्हणजे मी ब्रह्म आहे असं ज्ञान होणं हा झाला दिवस. परंतु शरीराचा संबंध जोपर्यंत आहे, शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आहे ती म्हणजे काय, तो एकटा धावतो. कसा धावतोय? एकटा धावतोय म्हणजे काय, सर्व संघ परित्याग करून काय एकटाच धावतो म्हणजे काय, एकटा साधना करत आहे, बरोबर का? किंवा आसक्तीरहित होऊन तो काय कर्म करत आहे. मग हे सर्व करत असताना काय झालं म्हणले, कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. त्याला काय झालं, कर्माचा क्षय म्हणजे त्याला अंतःकरणाची काय झाली, शुद्धी झाली. मग कर्मक्षय झाला म्हणजे आता त्याला काय सहजच कर्म करण्याचं काही राहिलंच नाही. म्हणजे आता त्याला शास्त्र कोणत्याही कर्माचं विधान करत नाही. कारण काय झालं, आता अंतःकरण शुद्धी झाली. मग एकदा का अंतःकरण शुद्धी झाली तर मग कर्म पण, कारण कर्माचं विधान तोपर्यंत आहे कुठपर्यंत, जोपर्यंत अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्ध होत नाही, अंतःकरणातील मळ जात नाही, तोपर्यंत काय निष्काम कर्म करावं लागतं. एकदा का अंतःकरण शुद्ध झालं मग ते कर्म करण्याची काही आवश्यकता नाही. सांगत असतात ते पूर्ण परमार्थाचा प्रवास हा निष्काम कर्मयोगापासून तर निष्कर्म स्थितीपर्यंत प्रवास आहे. तेव्हा कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. काय म्हणले, कर्मक्षयाची असणारी उजेडाची, कर्माचा क्षय होणं हीच कोणती एक दिवस, तोच पहाट त्याला उजाडलं. मग त्यानंतर काय झालं म्हणले, तैशीच गुरुकृपा उखा उजळली. गुरुकृपा उखा म्हणजे गुरुकृपारूपी असणारा उखा म्हणजे उषकाल, म्हणजे त्यावेळेस काय अंधार नाहीसा होत राहणं आणि उजेड येत राहणं, हेच कोणी एक गुरुकृपा, बरोबर ना. उषकाळ ज्ञानाची ओत पली पडली. मग त्यामुळे काय झाल्यानंतर, गुरुची कृपा झाल्यानंतर ज्ञानाचं असणार कोळवून पडलं. काय झालं, ज्ञानाचं काय झालं, कोळवून पडलं. ते ऊन कसं आहे म्हणले, ते तापदायक नसतं. कोळवून कसं असतं, प्रकाश तर प्राप्त होतो परंतु ते ऊन अंगाला काही दाह करत नाही. अशा प्रकारे ज्ञानाचा प्रकाश कसा असतो, शांत प्रकाश असतो. प्रकाश तर आहे परंतु कसा आहे, तो दाह करत नाही. म्हणजे काय, नवल बदल हा ना, उषका तेत साम्याची वृद्धी उघडली, तयाची दृष्टी साम्याची वृद्धी उघडली. त्याच्या दृष्टीला काय झालं म्हणले, साम्याचं ऐश्वर्य, म्हणजे आता त्याला सगळीकडे संपूर्ण त्याला उजाडलं. त्यावेळी जयाकडे वास पाहे तेवता मीच तया एक आहे. अशा वेळी म्हणजे साम्यता, बरोबर का, ऐक्यता. मी वासुदेव तत्वता, अशा प्रकारे साम्य किंवा हे सर्व हे समस्तही श्री वासुदेव, ते पुढे आहेच उभी ती. ते तर साम्याची, ते वेळी जयाकडे वास पाहे. अशा वेळी तो जयाकडे म्हणजे जिकडे दृष्टी टाकतो तेवचा मीच तया एक आहे. त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी कोण दिसतंय, मीच दिसतो. जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, अशा प्रकारे. अथवा निवांत जरी राहे तरी मीच तया, अथवा जर तो कुठेही पाहत नसेल, निवांत बसलेला असेल तरी देखील तो कोण आहे, मीच आहे. त्याला माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. संपूर्ण ठिकाणी काय आहे, हे समजते श्री वासुदेव. अशा प्रकारे हे असो तया सर्वत्र मी वाचून अनेक काही नाही. त्याला सर्व ठिकाणी माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे सांगितलेलं बोलवरी तैसे नव्हे, परंतु आता हे बोलून सांगावं असं नाही. म्हणून असो ही या परी तो देखे ज्ञानाची वाखारी. म्हणून असो या परी त्याला आपण कशाने पाहावं, कोणत्या दृष्टीने पाहावं, तो जणू काय एक ज्ञानाची दुकानच आहे. तो काय आहे, ज्ञानाची वाखारी. आपण म्हणतो ना लाकडाची वाखार, लाकडाची दुकान, तसं हे काय आहे, ज्ञानाची वाखारी. म्हणजे तो कोण आहे, एक ज्ञानाची दुकानच आहे. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत अशी पुरे धनी आणि गाशिवरे, तुका मने पोते देवे भरले नव्हे रे ते. अशा प्रकारे हे दुकान कसं आहे, ओतप्रोत भरलेलं आहे. न सरे लुटिता मागे बघता जणी, जुनाट हे खाणे उघडली. कित्येक जणांनी यातून माल नेला पण तरी देखील काय, फोडिले भांडार धन्याचा हा माल, तेथे मी हा माल भारवाई. भरपूर माल नेला पण अजून काही संपलेला नाही. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. हे समस्त, हे संपूर्णच काय आहे, श्री वासुदेव आहे, भगवंत आहे. असा असणारा अनुभव
त्या अनुभवरूपी रसाचा जुनं काय तो मूर्तिमंत पुतळाचा आहे. ओतला भाव म्हणून भक्ता माझे नाव. तो भक्तामध्ये श्रेष्ठ आहे, राजा राजा आहे. भक्तामध्ये तो कोण आहे? राजा आहे. कोण? ज्ञानी भक्त. आणि ज्ञानी आहे ते आणि तो देखील ज्ञानी देखील तोच आहे. भक्तामध्ये श्रेष्ठ तोच, अज्ञानामध्ये श्रेष्ठ तोच. जयाची प्रतितीचा वाखारा चराचरा पवाड होय. जयाच्या अनुभव रूपी दुकानामध्ये चराचरा पवाड होय म्हणजे काय? सर्वांना काय आहे? जागा आहे. म्हणजे ज्याच्या अनुभवात सर्वच काय आहे? ब्रह्म आहे. चराचरा पवाड होय म्हणजे काय? ज्याच्या अनुभवामध्ये ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाही. सर्वांना काय आहे? त्यानं आपल्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. सर्वांचा लय कुठे केलेला आहे? अनेकाचा लय कुठे केलेला आहे? एकामध्ये केलेला आहे. सर्वांचा अंत कुठे केलेला आहे? एकामध्ये केलेला आहे. म्हणून तो काय? एकांतामध्ये आहे. एकांत म्हणजे काय? सर्वांमध्ये काय करायचा? सर्वांचा अंत एकामध्ये करणं, त्याला म्हणावं एकांत. असा एकांतामध्ये तो आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आथी. असा असलेला महात्मा कसा आहे? दुर्लभ आहे. दुर्लभ का म्हटले? बघा म्हणले, अहो पुष्कळ भेटतात हो. काय? येर बहुत जोरती किरटी. अरे अर्जुना, पुष्कळ दुसरे बहुत येतात म्हणले, पुष्कळ माझ्याकडे येतात. परंतु काय? जयांची भजने भोगासाठी काय करावं म्हणले? ज्यांची भजनं कशा करतात? ज्यांचं भजन भोगासाठी असतं म्हणले, काहीतरी प्राप्त व्हावं आम्हाला, हे व्हावं आम्हाला, ते व्हावं. अशा प्रकारे ज्यांचं भजन फक्त भोगासाठीच असतं. कारण जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले, आशारूपी तिमिराने ज्यांची दृष्टी काय झालेली आहे? मंद झालेली आहे. किंवा जे विषयाच्या आहारी गेलेले आहेत आशारूपी तिमिराने. विषय अंध झाले असे पण काही ठिकाणी विषय अंध आहे आणि काही ठिकाणी मंद झाली, दृष्टी मंद झाली. म्हणजे आशारूपी अंधकाराने ज्यांची दृष्टी मंद झालेली आहे. आणि काय म्हणले? आशारूपी अज्ञानाने जे विषयाने काय झालेले आहेत? विषयांध झाले म्हणजे काय? विषयाच्या आहारी गेलेले आहेत. अशा प्रकारे इच्छारूपी अंधकाराने ज्यांची दृष्टी मंद झालेली आहे किंवा इच्छारूपी अंधकाराने जे विषयाच्या आहारी गेलेले आहेत. अशा प्रकारे पुढचं घ्यायचं का? घ्या ना. कामैस्तैस्तैरुतज्ञाना प्रपद्यन्तेऽन्य देवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. कामैः तै तै हृतज्ञानः प्रपद्यन्ते अन्य देवतः तं तं नियमम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. बघा म्हणले आता अन्वय बघायचा. तै तै कामैः हृतज्ञाना. तै तै कामै हृतज्ञाना. त्या त्या कामांच्या योगाने ज्यांचं ज्ञान हिरावून नेलेलं आहे. कामाने म्हणजे काय? इच्छेने. त्यांच्या मनामध्ये काय? अनेक इच्छा उत्पन्न झाल्या. मग अनेक इच्छा उत्पन्न झाल्यामुळे त्यांचं असणारं स्वरूपभूत असणारं ज्ञान ते हिरावून नेलेलं आहे. आणि स्वया प्रकृत्या नियता. स्वतःच्या स्वभावाच्या आहारी गेलेले किंवा स्वतःच्या स्वभावाने ज्यांना प्रेरित केलेलं आहे असे असणारे. काही जण कसे असतात? स्वतःच्या स्वभावाने काय होतात? प्रेरित होतात. बरोबर का? स्वभाव जसा असेल तशा प्रकारे ते काय करतात? कर्म करायला लागतात. पुन्हा तम तम नियमम आस्थाय. त्या त्या नियमाला अनुसरून अन्य देवता प्रपद्यन्ते. इतर देवतांना काय करतात? शरण जातात. कोण? ज्यांची भजने भोगासाठी. ज्यांचं भजन फक्त भोगासाठी असताना असे असणारे ते पुढे त्यांचं हे वर्णन केलेलं आहे बघा. आणि फळाची हवा हृदयी कामा रिगावा झाला. फळाच्या इच्छेने म्हणजे हृदयामध्ये कामाचा शिरकाव, कामाने प्रवेश केला, इच्छेने प्रवेश केला की तयाची घसणी. मग ती इच्छा इतकी प्रबल होती का त्या इच्छेच्या झपाट्याने, इच्छेच्या जोराने काय झालं? ज्ञानाचा दिवा नष्ट झाला. जसं घरामध्ये एकाएकी वारं शिरलं तर घरामध्ये असलेला दिवा काय होतो? लगेच विझून जातो. तसं झालं अंतःकरणामध्ये काय होता? ज्ञानाचा दिवा होता. पण काय झालं? याने त्याकडे लक्ष दिलं नाही. बाहेर दुसऱ्याकडे पाहिलं. मग त्या बाह्य पदार्थाची त्याला काय झाली? इच्छा झाली. फळाची या हवा. मग त्या इच्छेने काय झालं? झपाट्याने अंतःकरणामध्ये प्रवेश केला का लगेच त्या जोराने काय झालं? अंतःकरणामध्ये असलेला ज्ञानाचा दिवा
नष्ट झाला, विजून गेला. हे ना, तैसा हृदयामध्ये मी रामो, आता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी काम विषयावरी. ते होतं ना कधी कधी मनुष्य काय होतो, पंक्तीला बसतो. कुठं बसतो? आणि पंक्तीला बसल्यानंतर मग त्याचं असणारं सर्व लक्ष आपल्या ताटाकडे असतं. अहो नसतं हो, त्याचं असणारं सर्व लक्ष कुठे असतं? दुसऱ्याच्या ताटाकडे. दुसऱ्याला किती वाढते, मग दुसऱ्याला इतकं वाढलं, आपल्याला नाही वाढलं. मग त्याचं असणारं समाधान सारं धुळीला मिळून जातं. समाधान सर्व नाहीसं होतं. कारण काय, सर्व लक्ष ताटामध्ये एवढं असतं, पण तिकडे एखादा वाढा आला आणि त्यानं तिकडे वाढायला सुरुवात केली का याचा आनंद लगेच याला आपल्याकडे नाही आलं वाढायला, तिकडेच वाढायला गेलं का, बरं ते गेलं, दुसरं आलं वाढायला, अरे ते पण तिकडेच गेलं. याचा असणारा सर्व आनंद नाहीसा होतो. तसं बघा, फळाची या हवार्दयी कामा रिगावा झाला की तयाची घसणे, त्याच्या झपाट्याने ज्ञानाचा दिवा गेला. ऐसे मग झालं बघा, ऐसे उभयता अंधारी पडले. झालं होतं काय, एक तर मग अंतःकरणातील ज्ञानाचा दिवा नष्ट झाला. मग काय झालं, ऐसे उभयता अंधारी पडले. आणि एकदा का ज्ञानाचा दिवा नष्ट झाला, ते ज्ञान कसं असतं बघा, आतमध्ये तर प्रकाश देतो, पण काय देतो, बाहेर पण प्रकाश देतो. जसं आपण एखादा देवा कुठे ठेवला, कंठी धरला कृष्ण म्हणे आणि अवघाजने प्रकाश. कृष्ण म्हणे म्हणजे काय, ज्ञान. भगवंताला कुठे ठेवलं, कंठी म्हणजे अंतःकरणामध्ये धरलं. आणि अंतःकरण कसं आहे, अंतःकरण देहामध्ये पण प्रकाश देतं आणि अंतःकरण बाहेर पण काय देतं, प्रकाश देतं. जसं आपण एखादा देवा कुठे ठेवला, देव आपल्या खिडकीमध्ये देवा ठेवला, तो दिवा काय करतो, किंवा आपण एखादा देवा दारामध्ये ठेवला, तो दिवा घरामध्ये पण प्रकाश देणार आणि बाहेर पण प्रकाश देणार. देहली दीपन म्हणतात ना, हा देहली दीप. तशा प्रकारे ज्ञानाचा दिवा अंतःकरणामध्ये असेल तर मध्ये पण प्रकाश आणि बाहेर पण प्रकाश. पण काय झालं, ज्ञानाचा दिवा नष्ट झाला. मग झालं ऐसे उभयता अंधारी पडले. आतमध्ये ज्ञान राहिले नाही, बाहेर पण काय करावं ते कळे ना. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासीत माते चुकले. मग आता त्याच्याकरता जवळ असलेल्या देवाची उपासना करावी, पण याचं त्यांना काय झालं, ज्ञान राहिलं नाही. कारण काय झालं, ज्ञानरूपी दिवाच नष्ट झाला ना, मग याचं त्यांना ज्ञान राहिलं नाही. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. मग इतर देवतांतरा, जे देव लांबचे आहेत ना, त्या देवांची भक्ती करण्याकरता सुसाट पळत सुटले. सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पायिक, त्यांचा विचार केला तर ते आधी कोण आहेत, प्रकृतीचे दास आहेत, म्हणजे आपल्या स्वभावाचे मना दास आहेत. वरी भोगा लागित वरंक, पुन्हा एखादा भोग, एखादी वस्तू प्राप्त व्हावी म्हणून काय ते झालेले आहेत, रंक झालेले आहेत, उतावळे झालेले आहेत. इतकी त्यांना इच्छा आहे भोगाची, काय सांगू नका. मग तेने लोलुपते कौतुक कैसेने भजती. मग त्या लोलुपत्वाने म्हणजे त्या दीनतेने कशा प्रकारे बसतात बघा. कवनितिया नियमबुद्धी, त्यांचा असणारा नियम कशाचा म्हणले, त्यांच्या ठिकाणी काय नियम देखील, कारण त्या ठिकाणी कोणत्याही नियमाला म्हणजे कवनितिया नियमबुद्धी. कैसिया हन उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहित करणे. म्हणजे त्या देवतेची उपासना करण्याकरता कोणते कोणते नियम लागतात, ते सर्व नियमाचा अंगीकार करून, आणि उपचार समृद्धी, त्याच्याकरता जे जे उपचार लागतात, जे काय साधन सामग्री लागते, ते सर्व उपचार जमा करून, आणि ते कशा प्रकारे कोणत्या पद्धतीने त्या देवतेला अर्पण करावे हे सर्व जाणून ते काय करतात, त्या देवीची ती भक्ती करतात. परंतु देव कोणता आहे म्हणले, इतर देवता आहेत त्या. यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति, तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. यः यः याम याम तनुं भक्तः श्रद्धयार्चितुम् इच्छति, तस्य तस्या अचलां श्रद्धां ताम एव विदधामि अहम. बघा म्हणले, यह यह भक्तः याम याम तनुम श्रद्धया अर्चितुम इच्छति. यह यह भक्त म्हणजे जो जो भक्त याम याम तनुम, ज्या ज्या देवतेची, श्रद्धया अर्चितुम इच्छति, ज्या ज्या देवतेला
श्रद्धेने पूजण्याचं इच्छितो, म्हणजे श्रद्धेने पूजा करण्याची इच्छा करतो. ज्या ज्या देवतेची, जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने पूजा करण्याची इच्छा करतो, तस्य तस्या अचलाम श्रद्धा, त्याच्या असणाऱ्या त्या स्थिर श्रद्धेला, म्हणजे न ढळणाऱ्या श्रद्धेला, कारण त्याची काय त्या देवतेवर पूर्ण विश्वास असतो. मग त्याच्या त्या श्रद्धेला मी काय त्या देवतेच्या ठिकाणी स्थापित करतो, म्हणजे त्याची त्या देवतेवर पूर्ण श्रद्धा बसावी अशी मी योजना करतो. म्हणजे मी देखील तशा प्रकारे त्याला आशीर्वाद देतो का तुला त्या देवतेपासून ज्या फळाची इच्छा केली ते फळ तुला प्राप्तच व्हावं. पै जो जिये देवतांतरी भजावयाची चाड करी. बघा म्हणले, जो भक्त ज्या देवतांतरी भजावयाची, ज्या अन्य देवतेला भजावयाची म्हणजे भजण्याची इच्छा करतो, तयाची ते चाड पुरी पुरविता मी, त्याची असणारी ती इच्छा मी पूर्ण करतो, म्हणजे त्याची असणारी ती पूर्ण इच्छा मी पूर्ण पुरवितो. देवदेवी मीची पायी हाही निश्चय तयाची नाही. पण होतं काय, त्या देवामध्ये देखील कोण आहे, मीच आहे. देवोदेवी मीची पायी, इतर सर्व देवामध्ये, इतर सर्व देवतेमध्ये मीच आहे, परंतु हा निश्चय तयासी नाही, त्याला हा निश्चय नसतो. भाव ते ते ठाई वेगळाला धरी, ते ते ठाई वेगळाला भाव धरी. त्या त्या देवतीवर काय करतो तो वेगवेगळा भाव धारण करतो, म्हणजे हा देव वेगळा, तो देव वेगळा, तो देव वेगळा, अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये काय असते, वेगवेगळ्या प्रकारची भावना असते. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्. सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम् ईहते लभते च ततः कामान् मया एव विहितान् हितान्. बघा, सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनम इहते. तो भक्त त्या श्रद्धेने युक्त होऊन तस्य म्हणजे त्या देवतेचं आराधनम इहते. आराधन म्हणजे पूजा करण्याकरता आरंभ करतो, पूजा करतो. आणि च ततः म्हणजे त्या देवतेपासून माया एव विहितान कामान तान लभते, आणि त्याला त्या देवतेपासून म्या ज्या फळाचं विधान केलेलं आहे त्याला तेच फळ प्राप्त होतं. कोणाला? त्या देवतेपासून म्या ज्या फळाचं त्याला विधान केलेलं आहे, म्हणजे त्या देवतेची उपासना केल्यानंतर त्याला जे फळ प्राप्त झालं पाहिजे तशाच प्रकारचं फळ त्याला प्राप्त होतं. मग ती या श्रद्धायुक्त तिथीचे जे उचित आराधन ते सिद्धीवरी समस्त वर्तू लागे. मग ती या श्रद्धायुक्त, मग त्या श्रद्धेने युक्त होऊन कोण तो भक्त, म्हणजे त्या देवतेवर श्रद्धा ठेवून त्या श्रद्धेने युक्त होऊन ते तिचे जे उचित आराधना, त्या देवतेची उपासना करताना जी काही योग्य प्रकारे आराधना केली पाहिजे ते सिद्धीवरी समस्त वर्तू लागे. सिद्धीवरी म्हणजे काय? फळप्राप्ती होईपर्यंत काय करतो तो भक्त, तशा प्रकारे जे जे काही कर्म करायला पाहिजे, जी जी काही साधना करायला पाहिजे ती साधना तो काय करतो, यथासांग करतो. कुठपर्यंत? सिद्धीवरी म्हणजे फळ प्राप्त होईपर्यंत. ऐशे जेने जे भाविजे ते फळ तेने पाविजे. अशा प्रकारे ज्यानं जी इच्छा करावी, ऐशे जेने जे भाविजे म्हणजे ज्यानं ज्या ज्या फळाची भावना करावी ते फळ तेने पाविजे, त्याला असणारा ते सर्व फळ प्राप्त होतं. पण या फळाला देणारा कोण आहे तर केलं की तेही सकळ मदची स्तवने पाहिजे. ते सर्व कशामुळे प्राप्त होतं फळ त्याला? तो माझ्यामुळेच प्राप्त होतं. जरी त्याने इतर देवतेची उपासना केली असेल तरी देखील त्याला तेच फळ प्राप्त होतं. का? त्याची उपासना केल्यानंतर त्याला जे फळ प्राप्त व्हायला पाहिजे त्याला तेच फळ प्राप्त होतं. पण ते फळ देणारा कोण आहे? तो देखील मीच आहे. म्हणजे इतर देवतांची उपासना केल्यानंतर देखील फळ देणारा कोण आहे? भगवत आहे. फक्त होतं काय एवढं, ते फळ कसं असतं म्हणले? अंतवान म्हणजे नाशवान असतं, कारण ते इतर देवतेपासून प्राप्त झालेलं आहे. मुळात काय ज्याच्यापासून प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्याकडे आपण ती इच्छा केली नाही.